Practice set 3.1 first question. In the adjoining figure, the radius of circle with center C is 6 cm. एक सर्कल दाखवलेला आहे, एक फिगर दाखवली, त्यामध्ये एक सर्कल दाखवला आहे. त्या सर्कलचा सेंटर दाखवलेला आहे C. त्यानंतर सर्कलची रेडियस मेन्शन केलेली आहे 6 cm. लाइन AB इज अ टँजंट ॲट पॉईंट A. त्यानंतर AB ही लाईन दाखवलेली आहे. AB लाईन सर्कलला टँजंट आहे. सर्कलला टँजंट आहे म्हणजे ती सर्कलला एका पॉईंटमध्ये टच करणार आहे. तो जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट दिलेला आहे A. ओके, टँजंट आहे म्हणजेच काय, लाईन आणि सर्कल याच्यावरती एकच कॉमन पॉईंट असणार आहे. तो कॉमन पॉईंट आहे पॉईंट A. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर ह्या बेसिसवरती काही क्वेश्चन्स आपल्याला विचारले आहे, त्याचे आन्सर आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, सेम फिगर इथे ड्रॉ केलेली आहे. सर्कल सेंटर C, त्यानंतर एक टँजंट दाखवलेली आहे. इथे पॉईंट B आहे, हा पॉईंट A आहे. त्यानंतर इथे फक्त काय केलं, सेंटर सर्कलचा सेंटर आणि हा पॉईंट A याला जॉईन केलेला आहे. त्यामुळे ही जी लेंथ आहे, ही लेंथ काय असणार, ही लेंथ असणार आहे रेडियस ऑफ अ सर्कल. बरोबर, कारण रेडियस म्हणजे काय, सर्कलचा सेंटर आणि सर्कलवरचा कोणता एक पॉईंट याला जॉईन करण्याची लाईन असते त्याला आपण रेडियस बोलतो. सो CA रेडियस असणार आहे. सो सोल्युशन सगळ्यात आधी आपण काय करूया, काय गोष्टी दिलेल्या आहे, रेडियसची व्हॅल्यू काय देईल ते मेन्शन करूया. जॉईन सेंटर C with point A and therefore CA is equal to radius that is equal to 6 cm. ही व्हॅल्यू आली 6 cm. ठीक आहे, या व्यतिरिक्त बाकी अजून काही इन्फॉर्मेशन दिलं नाही. तर आपण बघूया क्वेश्चन आपल्याला काय विचारलेला. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB अँड वाय. तर आपल्याला विचारलं CAB या अँगलचे मेजर काय असणार किंवा अँगलची व्हॅल्यू किती असणार, त्याचं आपल्याला रिझन द्यायचं आहे, जस्टिफाय करायचं आहे. आता CAB हा अँगल किती असणार आहे, यासाठी आपल्याला टँजंट थेरम यूज करावा लागणार आहे. टँजंट थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय बोलतो की सर्कल आहे, एक टँजंट आहे, तर ही जर रेडियस असेल तर टँजंट आणि रेडियस हे दोघे एकमेकांना नेहमी परपेंडिक्युलर असतं, किंवा आपण असं बोलू शकतो टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. परपेंडिक्युलर आहे म्हणजेच काय, परपेंडिक्युलर आहे याचा अर्थ काय, अँगल किती असणार आहे 90 डिग्री. कशामधला अँगल 90 डिग्री असणार आहे, रेडियस आणि टँजंटमधला. रेडियस आणि टँजंट याच्यामध्ये असणार अँगल 90 डिग्री आहे. ही रेडियस आहे, हा टँजंट आहे, याच्यामध्ये असणार अँगल म्हणजे हा अँगल. सो दिस अँगल इज 90 डिग्री. हा अँगल म्हणजेच कोणता, अँगल CAB. and therefore measure of angle CAB is 90 degree. अगदी सिंपल आहे. y साठी आपण जस्टिफिकेशन देणार अकॉर्डिंग टू टँजंट थेरम. टँजंट अँड रेडियस दे आर परपेंडिक्युलर. ठीक आहे, सो फॉर फर्स्ट पार्ट CA is radius and line AB is tangent. According to tangent theorem, आपण काय बोलतो, tangent is perpendicular to radius and therefore tangent is perpendicular to radius म्हणजे आपण असं लिहू शकतो AB is perpendicular to CA and therefore angle A is equal to 90 degree. angle A म्हणजेच काय, angle CAB is equal to 90 degree. angle A म्हणजेच angle CAB is 90 degree. Okay, now second, what is the distance of point C from line AB and Y. what is distance of point C from line AB. सेंटरचं लाईन AB पासूनचं डिस्टन्स किती असणार आहे, म्हणजे सेंटरचं टँजंट पासूनचं डिस्टन्स किती असणार आहे. अगदी सिंपल आहे. सर्कलचा जर सेंटर आहे, ही जर टँजंट असेल तर आपल्याला माहिती आहे टँजंट म्हणजे काय, सर्कलवरचाच एक पॉईंट असतो. त्यामुळे या टँजंटचं सर्कलच्या सेंटरपासूनचं डिस्टन्स किती असणार आहे, हे डिस्टन्स म्हणजेच काय, आपण सर्कलच्या सेंटरला सर्कलवरच्या एका पॉईंटला आपण जॉईन करतो, म्हणजे हे डिस्टन्स काय असणार आहे, रेडियसची व्हॅल्यू किती दिलेली आहे 6 cm. त्यामुळे डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम लाईन AB इज 6 cm. ठीक आहे, so solution for second, distance of point C from line AB is CA, that is equal to radius of circle and therefore distance of point C from AB, line AB is equal to radius is किती आहे, रेडियसची व्हॅल्यू आहे 6 cm. सो हे डिस्टन्स आला 6 cm. ओके, सिंपल क्वेश्चन्स आहे. नेक्स्ट थर्ड, डिस्टन्स बिटवीन पॉईंट A and B इज इक्वल टू 6 cm. फाइंड डिस्टन्स बिटवीन पॉईंट B and C. A आणि B हे डिस्टन्स या दोन पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स जर 6 cm असेल तर आपल्याला B आणि C या पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स फाइंड करायचं आहे. तर हे डिस्टन्स आपण कसं फाइंड करणार, इथे लगेच दिसतं आपल्याला CAB मध्ये हा अँगल 90 डिग्री आहे. CAB राईट अँगल ट्रँगल आहे. ट्रँगलच्या दोन साईड दिलेल्या आहे.
हायपोटेनसची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. इथे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. पायथागोरस थेरमचा यूज करून आपण हायपोटेनस आणि बाकी दोन साईडमधले असणारं रिलेशन इथे मेन्शन करणार आहोत आणि त्याचा यूज करून बीसीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येणार आहे. ओके, सो थर्ड, सिन्स अँगल CAB is equal to 90 degree, therefore triangle CAB is right angle triangle and therefore हा right angle triangle आहे. therefore by Pythagoras theorem च्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. एक साइड आहे AC, दुसरी साइड आहे AB, किंवा आपण CA आणि AB जरी मेन्शन केलं तरी चालणार आहे. सो CA म्हणजे किंवा CA म्हणजे काय, रेडियस 6 आहे. AB डिस्टन्स मेन्शन केलेला आहे 6. सो 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर 2 × 36 राईट. BC स्क्वेअर इज इक्वल टू 36 प्लस 36 म्हणजे 2 × 36. आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. दोन्ही साईडचा रूट घेतला. BCची व्हॅल्यू किती असणार आहे, 2 × 36. So that is equal to root 2 multiplied by root 36. So that is equal to root 2 multiplied by 6 root 2. So BC 6 root 2 centimeter. Therefore distance between point B and C, BC ही लेंथ म्हणजेच काय, B आणि C ह्या दोन पॉईंट मध्ये असणार डिस्टन्स इज इक्वल टू 6 root 2 सेंटीमीटर. ठीक आहे. लास्ट, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC अँड Y. ABC तर आपल्याला या अँगलचं मेजर विचारलेलं आहे आणि त्याचं रिझन सुद्धा द्यायचं आहे. आता याचं मेजरमेंट काय असणार आहे, अगेन आपल्याला ट्रायंगलच्या प्रॉपर्टीचा यूज इथे करावा लागणार आहे. पार्ट 4 बघा, हा अँगल विचारला, आपण इथे ट्रायंगल ड्रॉ करूया. हा अँगल 90 डिग्री आहे. पॉईंट C, A आणि B. त्यानंतर ही साईड 6 सेंटीमीटर आहे, ही साईड 6 सेंटीमीटर आहे, ही साईड 6 रूट 2 सेंटीमीटर आहे. आता हा क्वेश्चन किंवा अँगल ABC आपण दोन वेजनी फाइंड करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल आपण असं करू शकतो, 6 सेंटीमीटर आहे, 6 सेंटीमीटर आहे, 6 रूट 2 सेंटीमीटर आहे. म्हणजे काय, या दोन साईड सारख्या आहे. ट्रायंगलच्या दोन साईड सारख्या म्हणजे त्याच्या ऑपोजिट अँगल सुद्धा इक्वल असणार आहे. त्यामुळे ही साईड सारखी आहे. या साईडच्या ऑपोजिट अँगल कोणता आहे, अँगल B. या साईडचा ऑपोजिट अँगल कोणता आहे, अँगल C. सो हे दोन अँगल इक्वल असणार आहे. सपोज अँगल मी X कन्सिडर केला, हा X कन्सिडर केला. हे दोन्ही अँगल X डिग्री असणार आहे. हा अँगल ऑलरेडी 90 आहे. ट्रायंगलच्या अँगलची सम किती असते, 180 डिग्री. सो X प्लस 90 इज इक्वल टू 180 डिग्री. त्यामुळे Xची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल, 2X इज इक्वल टू 90, X इज इक्वल टू 45 डिग्री. X म्हणजेच काय, अँगल ABC. सो ABC इज 45 डिग्री. हा एक वे आहे हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा. अनदर वे आपण असं करू शकतो की हा जो ट्रायंगल, हा ट्रायंगल कोणत्या टाईपचा ट्रायंगल हे आयडेंटिफाय करायचं. आता इथे हा अँगल 90 डिग्री आहे. आपण दोन ट्रायंगल बघितलेले, एक 30, 60, 90 डिग्रीचा ट्रायंगल, एक 45, 90 डिग्रीचा ट्रायंगल आपण बघितलेला. ठीक आहे. आता यामध्ये ह्या ज्या दोन साईड आहे, ह्या दोन साईड सारख्या आहेत. आपल्याला लगेच समजलं पाहिजे दोन साईड सारख्या आहे म्हणजेच काय, हा ट्रायंगल कोणता असणार आहे, 45, 90 डिग्रीचा ट्रायंगल असणार आहे. किंवा तसंही समजत नसेल तर बघा, इथे AC इज इक्वल टू 6, AB इज इक्वल टू 6 आणि हायपोटेनस BC इज इक्वल टू 6 रूट 2. ठीक आहे. आपल्याला माहिती की ज्यावेळेस आपण 45, 90 डिग्रीचा ट्रायंगल बोलतो त्यावेळेस आपण बोलतो की ह्या ज्या दोन साईड असतात, AB इज इक्वल टू BC, ही व्हॅल्यू नेहमी किती असते, 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस म्हणजे BC. ठीक आहे. तेच रिलेशन इथे सॅटिस्फाय होते. AB 6 आहे, BC 6 आहे आणि त्यानंतर AB 6, BC 6, 1/√2 टाइम्स 6 रूट 2 दॅट इज 6. म्हणजे हे रिलेशन इथे सॅटिस्फाय होतं की याच्या दोन साईड आहे या हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स आहे. म्हणजे हा ट्रायंगल कोणता झाला, 45, 90 डिग्री ट्रायंगल झाला. अँगल 90 इथे दिलेलं म्हणजे हे दोन अँगल 45 असणार आहे. म्हणजे हा अँगल 45 डिग्री असणार आहे. तर या दोघांमधला कोणत्या एका वेळी तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ट्रायंगलचा टाईप आयडेंटिफाय करा. 90 डिग्री अँगल दिलेला आहे ना, म्हणजे मग 30, 60, 90 आहे का 45, 90 आहे ते चेक करा. त्याच्या अकॉर्डिंग अँगल मेन्शन करा. ठीक आहे. सो सोल्युशन फॉर 4th पार्ट. सिन्स AB is equal to AC is equal to 6 centimeter, therefore angle ACB is equal to angle ABC. Reason, isosceles triangle बोलू शकतो आपण. and therefore angles opposite to equal sides are also equal.
ठीक है. लेट एंगल ACB इज इक्वल टू एंगल ABC इज इक्वल टू x डिग्री. Since sum of angle is 180 degree, therefore angle ACB plus angle ABC plus angle CAB is equal to 180 degree. Therefore x plus 90 is equal to 180 degree. Therefore 2x is equal to 180 minus 90, 90. This implies x is equal to 90 by 2, that is 45 degree. 45 degree x म्हणजे इसका angle CAB. Therefore angle ABC is equal to 45 degree. This is solution for last part. Next question, question number 2. In the adjoining figure O is the center of circle. एक फिगर दिलेले आहे, त्यामध्ये एक सर्कल दाखवलेला आहे. सर्कलचा सेंटर मेन्शन केलेला आहे O. From point R, segment RM and segment RN are tangent segment. सेम फिगर इथे ड्रॉ केलेली एक सर्कल आहे, त्याचा सेंटर आहे O. त्यानंतर या सर्कलच्या आउटसाइड एक पॉईंट दाखवलेला आहे, पॉईंट R. या R पॉईंटपासून 2 टँजंट ड्रॉ केलेले आहे. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस पॉईंट सर्कलच्या आउटसाइड लाय करतो त्या पॉईंटमधून आपण 2 टँजंट ड्रॉ करू शकतो. या टँजंट ड्रॉ केल्यामुळे आपल्याला 2 टँजंट सेगमेंट मिळत आहे. फर्स्ट टँजंट सेगमेंट RM आणि सेकंड इज RN. ओके, सेगमेंट RM अँड सेगमेंट RN आर टँजंट सेगमेंट्स टचिंग द सर्कल ॲट पॉईंट M and N. त्यानंतर या 2 सेगमेंट सर्कलला कोणत्या पॉईंटमध्ये टच करताय, पॉईंट M आणि पॉईंट N मध्ये. इफ OR इक्वल टू 10 सेंटीमीटर, O आणि R या 2 पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स 10 सेंटीमीटर दिलेला आहे. अँड रेडियस ऑफ सर्कल इज 5 सेंटीमीटर. सर्कलची रेडियस 5 सेंटीमीटर आहे. त्यामुळे आपण काय केलं, रेडियस शो करण्यासाठी O पॉईंट Mला जॉईन केला, O पॉईंट Nला जॉईन केला, कारण हे डिस्टन्स रेडियस असणार आहे. हे डिस्टन्स दिलेलं आहे 5 सेंटीमीटर. देन आपल्याला काय काय फाइंड करायचं बघा. व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. टँजंट सेगमेंटची लेंथ किती आहे. टँजंट सेगमेंट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, टँजंट सेगमेंट म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ. सो RM आणि RNची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. सेकंड, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. MRO म्हणजे आपल्याला हा अँगल सुद्धा पाहिजे आहे. ओके, अँड व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN आणि हा अँगल सुद्धा आपल्याला पाहिजे आहे. ठीक आहे. सो 2 लेंथ आणि 2 अँगल आपल्याला फाइंड करायचे आहे. आता ज्यावेळेस आपण ही फिगर बघू तर आपल्याला लगेच समजलं पाहिजे की एक सर्कल दिलेला आहे, देन 2 टँजंट सेगमेंट दिलेला आहे, रेडिया इथे दिसत आहे. तर आपण इथे 2 प्रॉपर्टीचा यूज करू शकतो. फर्स्ट प्रॉपर्टी टँजंट थिरम. टँजंट थिरम काय सांगतो, टँजंट आणि रेडियस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. सो ही आहे रेडियस, आहे टँजंट, सो परपेंडिक्युलर, त्यामुळे अँगल 90 डिग्री असेल. त्याच पद्धतीने ही रेडियस आहे, ही टँजंट आहे, त्यामुळे अँगल 90 डिग्री असणार आहे. टँजंट थिरमचा यूज केला. सेकंड, आता इथे आपल्याला टँजंट सेगमेंट मेन्शन केलेलं म्हणजे त्या थिरमचा सुद्धा कुठेतरी यूज होणार आहे. टँजंट सेगमेंट थिरम काय सांगतो, सपोज एक सर्कल आहे, या सर्कलला एक्सटर्नल पॉईंटमधून ज्यावेळेस आपण टँजंट ड्रॉ करूया तर ही जी लेंथ असते, ही लेंथ याला आपण बोलतो टँजंट सेगमेंट. आणि या टँजंट सेगमेंट नेहमी इक्वल लेंथचे असतात, म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. ठीक आहे, हा आहे टँजंट सेगमेंट थिरम. सो त्याच्या अकॉर्डिंग हा एक्सटर्नल पॉईंट आहे, ही एक टँजंट सेगमेंट आहे, ही एक टँजंट सेगमेंट आहे, म्हणजे या दोन्ही लेंथ इक्वल असणार आहे. ठीक आहे. सो लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट म्हणजे आपल्याला RM आणि RN फाइंड करायच्या, दोन्ही लेंथ इक्वल असणार आहे. आणि त्यानंतर हे 2 अँगल आपल्याला फाइंड करायचे. बट सगळ्यात आधी ह्या लेंथ आपण कशा फाइंड करणार. आता जर तुम्ही फिगर बघितली, फिगरमधून काय दिसतं आपल्याला की आपला राईट अँगल ट्रँगल इथे दिसतो. हा एक राईट अँगल ट्रँगल आहे, हा एक राईट अँगल ट्रँगल आहे. तर ह्या राईट अँगल ट्रँगलमध्ये मला ही लेंथ माहिती आहे, ही लेंथ माहिती आहे. जर मी वरचा राईट अँगल ट्रँगल कन्सिडर केला तर ही लेंथ माहिती आहे, ही लेंथ माहिती आहे. व्हॉट इज दिस लेंथ. अँगल 90 डिग्री आहे. 90 डिग्री अँगलच्या समोरची जी साईड असेल दॅट इज हायपोटेनस. मला हायपोटेनसची व्हॅल्यू माहिती आहे, ट्रँगलची एक साईड माहिती आहे. इथे मी पायथागोरस थेरम अप्लाय करू शकते. पायथागोरस थेरमचा यूज करून मला ही लेंथ मिळू शकते. ही लेंथ म्हणजेच काय, RM म्हणजेच काय, टँजंट सेगमेंट. सो पायथागोरस थेरमचा यूज करून मला लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट मिळते. त्यानंतर आपण असं म्हणतो की ह्या ज्या टँजंट सेगमेंट ह्या इक्वल लेंथच्या असतात, त्यामुळे RM जी असणार आहे तीच व्हॅल्यू RNची असणार आहे. यामध्ये असं काही नाही की तुम्ही हा वरचाच ट्रँगल कन्सिडर करा. जर तुम्ही खालचा ट्रँगल जरी कन्सिडर केला, म्हणजे ONR ट्रँगल जरी कन्सिडर केला, या ट्रँगलमध्ये हा अँगल 90 डिग्री आहे, ही हायपोटेनस आहे. हायपोटेनस आहे, ट्रँगलची एक साईड आहे, म्हणजे ह्या साईडची व्हॅल्यू आपण अगेन सेम पायथागोरस थेरमचा यूज करून फाइंड करू शकतो. व्हॅल्यू तर सारख्याच आहे, मिरर इमेजेस आहे. ह्या दोन्ही, हा ट्रँगल आणि हा ट्रँगल साईड सारख्याच आहे, त्यामुळे ही लेंथ सुद्धा सारखीच येते. त्यामुळे एक तर तुम्ही ह्या ट्रँगलला पायथागोरस थेरम अप्लाय करा किंवा ह्या ट्रँगलला पायथागोरस थेरम अप्लाय करा, त्याचे यूज करून तुम्हाला ही व्हॅल्यू इथे मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज मेजर ऑफ अँगल MRO. त्यानंतर आपल्याला हे 2 अँगलची व्हॅल्यू फाइंड करायची. आता या अँगलची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार. सपोज जर मी हा खालचा ट्रँगल कन्सिडर केला ONR, यामध्ये हा अँगल मला माहिती आहे, हा अँगल आहे 90 डिग्री. त्यानंतर ठीक आहे, आपण एक काम करूया, आधी टँजंट सेगमेंटची लेंथ फाइंड करू आणि त्यानंतर अँगलकडे मूव्ह होऊया. ओके. सो सोल्युशन काय काय आपल्याला मेन्शन करायचं आहे. फर्स्ट, टँजंट थेरम. अकॉर्डिंग टू टँजंट थेरम
टँजंट थेरम काय सांगतो, टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. राईट. अँड देअरफॉर OM इथे अजून आपल्याला असं लिहायचं आहे, जॉईन OM अँड ON. ठीक आहे. सो OM इज परपेंडिक्युलर टू RM अँड ON इज परपेंडिक्युलर टू RM. ओके. अकॉर्डिंग टू रेडियस आणि टँजंट परपेंडिक्युलर असतं. अँड देअरफॉर अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल ONR इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. दोघांमधला कोणता एक ट्रँगल कन्सिडर करायचा. लेट्स से आपण खालचा ट्रँगल कन्सिडर करतो. इन ट्रँगल ONR, अँगल ONR इज इक्वल टू 90 डिग्री. दिस इम्प्लाइज ट्रँगल ONR इज अ राईट अँगल ट्रँगल. हा राईट अँगल ट्रँगल आहे. अँड देअरफॉर बाय पायथागोरस थेरम OR स्क्वेअर इज इक्वल टू ON स्क्वेअर प्लस NR स्क्वेअर. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. OR दिलेला आहे 10, सो 10 स्क्वेअर इज इक्वल टू ON आहे 5 प्लस NR स्क्वेअर किंवा RN स्क्वेअर. इथे आपण रिझन देणार. OR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, ON इज इक्वल टू रेडियस is equal to 5 centimeter, and therefore 100 minus 25 is equal to NR square. Therefore 75 is equal to NR square. 75 म्हणजे 3 into 25. आपल्याला काय करायचं, आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. म्हणून आपण याचे असे फॅक्टर फाइंड करू की जेणेकरून एखादा नंबर तरी स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल. 25 into 3 is equal to NR square. and therefore NR म्हणजे काय, दोन्ही साईडचा रूट जर आपण घेतला 3 into 25. so this implies NR is equal to √3 multiplied by 5, that is equal to 5√3 centimeter. NR म्हणजेच RN, that is RN is equal to 5√3 centimeter. RN म्हणजेच काय, tangent segment. Also by tangent segment theorem, tangent segment theorem काय सांगतो की एक्सटर्नल पॉइंट मधून जे आपण दोन टँजंट ड्रॉ करतो त्या इक्वल लेंथच्या असतात. बाय टँजंट सेगमेंट थेरम वी कॅन राईट RM is equal to RN, that is RM congruent to RN, that is RM is equal to RN, and therefore RM is equal to RN is equal to 5√3 centimeter, and therefore length of tangent segments 5√3 centimeter. First part's the solution. So length of each tangent segment 5√3 centimeter. काय केलं आपण, जे दोन थेरम आपल्याला माहित होते ते यूज केले आणि पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. आता सेकंड, व्हॉट इज मेजर ऑफ अँगल MRO. MRO आपल्याला फाइंड करायचं आहे. सो त्यासाठी अँगल फाइंड करण्यासाठी आपण हा ट्रायंगल कन्सिडर करूया. सो नेक्स्ट पार्टसाठी सोल्युशन हे बघा, आपल्याला MRO फाइंड करायचा आहे आणि सेकंड अँगल MRN विचारला, म्हणजे हा टोटल अँगल विचारलेला, हा नाही विचारलेला. एक तर हा छोटा अँगल किती आहे तो विचारला आणि हा टोटल अँगल विचारलेला. सो सेकंड पार्टसाठी अँगल MRO साठी काय करू आपण, हा ट्रायंगल कन्सिडर करूया. सो सेकंड पार्ट, MO आणि हा पॉइंट आहे R. आपल्याला MRO हा अँगल फाइंड करायचा आहे. ही लेंथ आहे 10 सेंटीमीटर, अँगल आहे 90 डिग्री, ही लेंथ आहे 5 सेंटीमीटर आणि ही लेंथ आपल्याला मिळाली 5√3 सेंटीमीटर. आता ज्यावेळेस आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे, एक अँगल 90 डिग्री आहे, तर बघायचं की हा एखाद्या टाईपचा ट्रायंगल आहे का. एखाद्या टाईपचा ट्रायंगल म्हणजे वेदर दिस इज 30-60 90 डिग्री ट्रायंगल और 45-45 90 डिग्री ट्रायंगल. का असं, कारण आपल्याला ह्या ट्रायंगलच्या साईडची प्रॉपर्टी माहिती आहे, ट्रायंगलच्या साईडच्या लेंथची प्रॉपर्टी माहिती आहे. या लेंथ ऑब्झर्व करून आपण डिसाईड करू शकतो की ह्या ट्रायंगलमध्ये दोन अँगल 30-60 असू शकता का, 45 असू शकता का, की अजून वेगळी काही केस असू शकते. तर सगळ्यात आधी जे इथे तुम्ही बघितलं, OM आहे 5 आणि OR आहे 10, MR आहे 5√3, ही हायपोटेनस आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं, साईड OM इज 5 आणि OR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. याच्यामध्ये रिलेशन तुम्हाला दिसते. सो OM इज इक्वल टू हाफ ऑफ OR. ठीक आहे, म्हणजे ट्रायंगलची एक साईड आहे, ही साईड
हायपोटेनियसच्या हाफ आहे, ट्रायंगलची साईड हायपोटेनियसच्या हाफ आहे. 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम जर तुम्ही आठवला, तो थेरम काय सांगतो की राईट अँगल ट्रायंगलमध्ये, सपोज हा राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर दोन अँगल 30 असेल, दोन अँगल 30 डिग्री 60 डिग्री असेल, थर्ड अँगल 90 डिग्री असेल, तर ह्या केसमध्ये 30 डिग्री अँगलची जी ऑपोजिट साईड असते, 30 डिग्री अँगलची जी ऑपोजिट साईड आहे म्हणजे ही साईड हायपोटेनियसच्या हाफ असते. ठीक आहे, ही साईड हायपोटेनियसच्या हाफ आहे. सो OM इज हाफ ऑफ हायपोटेनियस. OM इज हाफ ऑफ हायपोटेनियस म्हणजे या साईडच्या ऑपोजिट अँगल हा अँगल किती असणार आहे? 30 डिग्री. समजलं काय सांगितलं? अँगल असणार 30 डिग्री. ऑटोमॅटिक एक अँगल 90 एक अँगल 30 म्हणजे हा अँगल ऑटोमॅटिकली 60 डिग्री असेल. परत हे सुद्धा आपण व्हेरीफाय करू शकतो. या थेरमच्या अकॉर्डिंग 60 डिग्री अँगलच्या ऑपोजिट जी साईड आहे ती हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स असते. आता हायपोटेनियस आहे इथे 10, 10चा √3/2 म्हणजे किती असणार आहे? 5√3. ही साईड 5√3 आली, 60च्या ऑपोजिट साईड 5√3 आली. म्हणजे ह्या ट्रायंगलमध्ये एक अँगल 60 आहे, एक अँगल 30 आहे. आपल्याला अँगल MRO फाइंड करायचा होता, म्हणजे हा अँगल. सो हा अँगल आला 30 डिग्री. ठीक आहे, हा अँगल 30 डिग्री आला. ह्या ट्रायंगल सारखाच हा सुद्धा ट्रायंगल आहे, त्यामुळे हा अँगल सुद्धा किती असणार आहे? 30 डिग्री असणार आहे. एक MRO आला 30 डिग्री. आपल्याला विचारलं MRN. MRN म्हणजे काय? MRO प्लस ORN म्हणजे 30 प्लस 30 दॅट इज इक्वल टू 60. सो याचा आन्सर असणार आहे 30 डिग्री, याचा आन्सर असणार आहे 60 डिग्री. किंवा इव्हन तुम्ही असं इथे मेन्शन करू शकता, हा अँगल 30 डिग्री आला. हे दोन्ही अँगल सारखेच असणार आहे. का सारखे असणार आहे? कारण ज्यावेळेस आपण ह्या टँजंट सेगमेंट थेरम आपण ज्यावेळेस प्रूव्ह केलं त्यावेळेस आपण काय दाखवलं की हे जे दोन ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात. ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा इक्वल व्हॅल्यूचे असतात. त्यामुळे हा अँगल जेवढा असणार आहे तो तेवढाच अँगल हा असणार. त्यामुळे हा 30 आला, त्यामुळे हा 30 येणारच आहे आणि मग हा टोटल असणार आहे 60 डिग्री. समजलं सोल्युशन? सो नाव बघूया आपण सोल्युशन कसं लिहू शकतो. सोल्युशन फॉर सेकंड पार्ट. सेकंड, इन ट्रायंगल OMR, अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री, OM इक्वल टू 5 सेंटीमीटर, देन OR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. OM आणि OR मध्ये काय रिलेशन आहे? OM इज इक्वल टू हाफ ऑफ OR, that is equal to half of hypotenuse, and therefore by converse of 30, 60, 90 degree triangle theorem we can write OM चा ऑपोजिट अँगल कोणता आहे? अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. ठीक आहे, तर जेव्हा केव्हा आपल्याकडे असे क्वेश्चन्स असतात की ज्याच्यामध्ये एक अँगल 90 डिग्री दाखवलेला आहे, बाकीच्या साईडच्या लेंथ दिलेल्या आहे आणि आपल्याला अँगल विचारलाच, तर सगळ्यात आधी चेक करायचा की हा अँगल 30, 60, 90 डिग्रीज आहे किंवा 45, 90 डिग्रीज आहे का. दोघांमध्ये एक कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर मग बाकीच्या मेथडचा तुम्हाला विचार करायचा आहे. ठीक आहे, सो अँगल MRO इज 30 डिग्री. सिमिलरली MRO, तसं दुसरा अँगल NRO, अँगल NRO इज इक्वल टू 30 डिग्री. ठीक आहे, याच पद्धतीने जर आपण फाइंड केलं तर ह्या ट्रायंगलसाठी सुद्धा अँगल NRO 30 डिग्री असणार आहे. MROची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 30. इथे अँगल MRN इज इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल ORN. MRO 30 डिग्री, ORN 30 डिग्री, 30 प्लस 30 60 डिग्री. सो अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री. So second part angle MRO 30 degree, third part angle MRN is 60 degree. Third question, segment RM and segment RN are tangent segment of a circle with center O. एक सर्कल दिलेला आहे, सर्कलचा सेंटर दिलेला आहे O. R पॉइंट पासून दोन टँजंट ड्रॉ केलेला आहे. RM आणि RN टँजंट सेगमेंट आहे. प्रूव्ह दॅट सेगमेंट OR बायसेक्ट्स अँगल MRN ॲज वेल एज अँगल MON. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की एक अँगल आहे MRN, हा अँगल OR या सेगमेंटमुळे बायसेक्ट होतोय. अँगल बायसेक्ट होतोय म्हणजेच काय? या OR सेगमेंटमुळे हा जो अँगल आहे हा अँगल दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतोय. सो याचा अर्थ काय? हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल सारखे हे आपल्याला दाखवायचे आहे. त्याच पद्धतीने अँगल MON हा सुद्धा बायसेक्ट होतो आपल्याला दाखवायचा आहे. सो हा अँगल आणि हा अँगल OR सेगमेंट आहे, अँगल MON आहे. OR सेगमेंटमुळे अँगल दोन बायसेक्ट होतो म्हणजे दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो, म्हणजे हा अँगल इक्वल आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, समजलं काय आपल्याला इथे शो करायचं आहे. तर आता हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार? आपल्याला अँगल इक्वल दाखवायचे आहे. इथे आपल्याला दोन ट्रायंगल दिसत आहे, त्यामुळे आपण इथे हे दोन ट्रायंगल कन्सिडर करूया. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवूया. कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल व्हॅल्यूचे असतात. त्या लॉजिकने हे दोन अँगल सारखे असणार आहे आणि हे दोन अँगल सुद्धा सारखे असणार आहे. ठीक आहे, आता कॉन्ग्रुएन्सी आपण कसे दाखवणार किंवा दिलेले दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट कसे दाखवणार?
सो सोल्युशन अगदी सिंपल आहे. आपण एकदा परत इथे सर्कल ड्रॉ करूया. सर्कल आहे, सर्कलचा सेंटर आहे O, त्यानंतर हा पॉइंट आहे R, दिस इज M अँड दिस इज N. ओके, आता आपल्याला माहिती आहे की ही आहे रेडियस आणि ही आहे टँजंट, त्यामुळे हा अँगल 90 डिग्री असेल, हा एक अँगल 90 डिग्री असणार आहे. आता हे दोन ट्रायंगल आपण कसे कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो? या दोन ट्रायंगलमध्ये ट्रायंगल कोणते दोन ट्रायंगल असणार आहे? ट्रायंगल OMR हा एक ट्रायंगल असणार आहे आणि सेकंड ट्रायंगल असणार आहे ट्रायंगल ONR. OMR आणि ONR या दोन ट्रायंगलमध्ये OM आणि ON या दोन रेडियस आहे, रेडियाई नेहमी इक्वल व्हॅल्यूचे असतात, त्यामुळे ह्या दोन साईड इक्वल असणार आहे OM आणि ON. त्यानंतर OR साईड दोन्ही ट्रायंगलसाठी कॉमन आहे, कॉमन साईड म्हणून आपण ती सुद्धा इक्वल दाखवू शकतो. OR OM साईड आली, OR साईड आली. आता या व्यतिरिक्त अजून आपण काय म्हणू शकतो? ट्रायंगल हा सर्कल आहे, हा एक्सटर्नल पॉईंट आहे, इथून या टँजंट सेगमेंट ड्रॉ केलेला आहे. टँजंट सेगमेंट थेरमच्या अकॉर्डिंग ह्या दोन लेंथ सुद्धा इक्वल असणार, कारण आपल्याला माहिती टँजंट सेगमेंट इक्वल व्हॅल्यूचे असतात किंवा इक्वल लेंथचे असतात, त्यामुळे RM आणि RN ही साईड सुद्धा इक्वल असणार आहे. सो SSS कॉन्ग्रुएन्सीच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल व्हॅल्यूचे असतात. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे फर्स्ट अँगलचा सपोज आपण अँगल घेतला MRO, सेकंडचा असेल NRO. MRO आणि NRO म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, हे अँगल इक्वल आले. त्याच पद्धतीने अँगल जर हा मी घेतला MOR, सेकंड ट्रायंगलचा मी घेणार NOR. MOR आणि NOR हे दोन अँगल सुद्धा इक्वल असणार आहे. ठीक आहे, सो बेसिकली आपण काय केलेलं इथे फक्त कॉन्ग्रुएन्सीचा यूज केलेला आहे. सो सोल्युशन OM परपेंडिक्युलर टू RM. ॲक्च्युली हे आपण परपेंडिक्युलर दाखवते, याचा काही आपण यूज नाही केलेला. RN रेडियस परपेंडिक्युलर टू टँजंट और टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस. ठीक आहे, इन ट्रायंगल OMR अँड ट्रायंगल ONR या दोन ट्रायंगलमध्ये OM इज कॉन्ग्रुएंट टू ON, रिजन रेडियाई. त्यानंतर OR इज इक्वल टू और OR कॉन्ग्रुएंट टू OR, रिजन कॉमन साइड. आणि त्यानंतर RN टँजंट सेगमेंट थेरम. साइड देयरफॉर बाय SSS कॉन्ग्रुएन्सी हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. OMR इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ONR. ठीक आहे, कॉन्ग्रुएन्सी आपण यूज करतो, सिमिलॅरिटी नाही, कॉन्ग्रुएन्सी. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे अँड देयरफॉर करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. करस्पॉन्डिंग अँगल इक्वल आहे म्हणजे जर सपोज ट्रायंगल OMRचा मी अँगल MRO कन्सिडर केला, MRO NRO. ठीक आहे, MRO आणि NRO, दिस इम्प्लाइज OR बायसेक्ट्स अँगल MRN. ठीक आहे, त्याच पद्धतीने ऑल्सो सेकंड आपल्याला हे दोन अँगल कन्सिडर करायचे आहे. अँगल MOR NOR, MOR आणि NOR. अँड दिस इम्प्लाइज हा अँगल, हे दोन अँगल सारखे आहे म्हणजे OR या टोटल अँगलला बायसेक्ट करते. देयरफॉर सेगमेंट OR बायसेक्ट्स अँगल MON. Hence proved. Next question, question number 4. What is the distance between two parallel tangents of a circle having radius 4.5 cm? Justify your answer. क्वेश्चन काय आहे की एक सर्कल आहे, सर्कलला जर आपण दोन पॅरलल टँजंट ड्रॉ केल्या तर ह्या पॅरलल टँजंटमध्ये किती डिस्टन्स असणार आहे, प्रोव्हाइडेड सर्कलची रेडियस 4.5 सेंटीमीटर आहे, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आता या टाईपचा क्वेश्चन आपण सॉल्व एक्झाम्पलमध्ये बघितलेला, त्यावेळेस मी मेन्शन केलं की हा सॉर्ट ऑफ थेरम आहे, एक स्टँडर्ड रिझल्ट आहे, त्या रिझल्टचा यूज आपल्याला इथे करायचा आहे. आपण काय रिझल्ट बघितलेला की सपोज आठवते तुम्हाला एक सर्कल होतं, या सर्कलला अशा दोन पॅरलल टँजंट आपण ड्रॉ केलेला. पॅरलल म्हणजे काय, अशा दोन पॅरलल लाईन म्हणजे काय, अशा दोन लाईन की ज्या प्लेनमध्ये तुम्ही दोन्ही साईडला एक्सटेंड केला तरी त्या एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही, त्याला आपण बोलतो पॅरलल लाईन.
सो पॅरलल टँजंट म्हणजे काय असणार आहे, एक टँजंट अशी असेल तर एक टँजंट एक्झॅक्टली अशी असणार आहे. या दोन टँजंट एकमेकांना कधीच मीट करणार नाही आहे. सो ह्या दोन पॅरलल टँजंटमध्ये नेहमी डिस्टन्स किती असतं, ते डिस्टन्स असतं हे एवढं डिस्टन्स म्हणजेच काय, डायमीटर. सो दोन पॅरलल टँजंटमध्ये असणार डिस्टन्स डायमीटर असतं. म्हणजे सपोज सर्कल असा जरी असला, एक टँजंट इथे आहे, याची पॅरलल टँजंट कुठे असणार आहे, इथे, राईट. हे डिस्टन्स किती असणार नेहमी, हे डिस्टन्स एवढं डिस्टन्स म्हणजेच काय, डायमीटर. कोणत्याही केसमध्ये दोन पॅरलल टँजंटमध्ये असणारं डिस्टन्स नेहमी डायमीटर असतं. रेडियस आहे 4.5 सेंटीमीटर, डायमीटर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ रेडियस. त्यामुळे या सर्कलसाठी या दोन टँजंटमध्ये असणारा डिस्टन्स किती असणार आहे, 9 सेंटीमीटर. आता बट हे आपल्याला असं डायरेक्ट रिझल्ट लिहिता नाही ना, आपल्याला ही गोष्ट इथे प्रूव्ह करावी लागणार आहे. सो ज्या पद्धतीने आपण सॉल्व एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन सॉल्व केला, सेम सिमिलर मेथड आपण इथे यूज करणार आहोत. फक्त आपल्याला इथे रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे, एंडला आपल्याला डायमीटर दॅट इज इक्वल टू 2 टाइम्स रेडियस 2 × 4.5 दॅट इज इक्वल टू 9 सेंटीमीटर हे आन्सर मेन्शन करायचं आहे. सो त्यासाठी एक सर्कल आपण ड्रॉ केलेला, सर्कलचा लेट्स से सेंटर आहे O आणि आपण दोन पॅरलल टँजंट ड्रॉ करू. एक टँजंट आहे लाईन A आणि दुसरी टँजंट आहे लाईन B. ठीक आहे. सो कन्सिडर सर्कल विथ सेंटर O. सेम क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे. विथ सेंटर O, parallel tangents B, line A and line B. ओके. कन्स्ट्रक्शन आपण काय करूया आता, ड्रॉ. आपण त्यामध्ये काय केलेलं, अजून एक पॅरलल लाईन ड्रॉ केलेली लाईन A ला, की जी या सेंटर O मधून पास होते. सो एक अशी आपण लाईन ड्रॉ करू, लाईन C. ड्रॉ लाईन C पॅरलल टू लाईन A passing through O. सेंटरमधून पास होणारी एक पॅरलल लाईन आपण ड्रॉ केली. असं काही नाही, आपण एला पॅरलल ड्रॉ करू शकतो. तुम्ही बीला जरी पॅरलल लाईन ड्रॉ केली तरी चालणार आहे. त्यानंतर आपण काय करू, हे पॉईंट जॉईन करूया. हा पॉईंट P असेल, हा पॉईंट Q असेल. P काय आहे, ही टँजंट सर्कल ह्या पॉईंटमध्ये टच करते, ही टँजंट सर्कलला Q या पॉईंटमध्ये टच करते. म्हणजे हे झाले पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. So parallel tangent be line A and B, and point P and Q be corresponding points of contact. ठीक आहे. त्यानंतर also line A is parallel to line B आणि आपण ड्रॉ काय केलं आहे, लाईन C is parallel to line A. याचा अर्थ काय, A B ला पॅरलल आहे, A C ला पॅरलल आहे. म्हणजेच काय, लाईन A इज पॅरलल टू लाईन B इज पॅरलल टू लाईन C. हे कन्क्लुजन आपण काढू शकतो. तिन्ही लाईन एकमेकांना पॅरलल आहे. त्यानंतर इथे आपण 3 पॉईंट कन्सिडर करू, T, S आणि हा पॉईंट घेऊया आपण R. ओके. आता यामध्ये जर तुम्ही बघितला, सर्कल आहे, टँजंट आहे, सर्कल आहे, टँजंट, ही रेडियस आहे, ही रेडियस आहे. त्यामुळे रेडियस आणि टँजंट याच्यामध्ये असणार अँगल नेहमी 90 डिग्री असणार आहे. हे तर आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू थेरम. Also OP perpendicular to line A and OQ perpendicular to line B, or tangent A tangent B. Reason, tangent theorem काय सांगतो, tangent आणि radius perpendicular असतं. सो ही tangent आहे, ही radius आहे perpendicular, ही radius, ही tangent perpendicular. ओके. आता यामध्ये आपल्याला काय करायचं, आपल्याला काय दाखवायचं आहे की हे ह्या दोन पॅरलल लाईनमध्ये दाखवायचं म्हणण्यापेक्षा ह्या दोन पॅरलल लाईनमध्ये किती डिस्टन्स असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो त्यासाठी आपण काय करूया, कन्सिडर दोन लाईन कन्सिडर करूया. कन्सिडर लाईन C अँड लाईन B. या दोन लाईन आहे, एक लाईन C आहे, एक लाईन B आहे. C आणि B, हा पॉईंट आहे S, हा पॉईंट आहे R आणि त्यानंतर ही आहे ट्रान्सव्हर्सल. दोन पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल, हा पॉईंट आहे O, हा पॉईंट आहे Q आणि हा अँगल आहे 90 डिग्री. ठीक आहे. सो B पॅरलल टू C आणि याला आपण बोलूया, सपोज याला जर मी लाईन M बोलले, अशी एक आपण लाईन ड्रॉ करूया. B पॅरलल टू C अँड लाईन M इज अ ट्रान्सव्हर्सल. ही आहे लाईन M. लाईन M इज ट्रान्सव्हर्सल. तर पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सलच्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग हा अँगल 90 डिग्री आहे. हा अँगल आणि हा अँगल इंटेरियर अँगल. त्यामुळे हा जो अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल याची सम नेहमी 180 डिग्री असते. इंटेरियर अँगलची सम किती असते, 180 डिग्री. त्या लॉजिकनी
दिस अँगल प्लस दिस अँगल, दिस सम इज 180 डिग्री. एक अँगल ऑलरेडी 90 आहे म्हणजे हा अँगल किती असणार आहे 90 डिग्री. सो बाय इंटेरियर अँगल प्रॉपर्टी वी कॅन राईट अँगल OQR प्लस SOQ इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. ह्या दोन अँगलची सम हे जे दोन इंटेरियर अँगल्स असतात त्याची सम 180 डिग्री असते. सो ह्या दोन अँगलची सम असणार आहे 180 डिग्री. त्यामधला अँगल OQR ऑलरेडी 90 आहे. सो 90 प्लस अँगल SOQ इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल SOQ इज इक्वल टू 90 डिग्री. त्यामुळे आपल्याला हा अँगलसुद्धा 90 डिग्री मिळाला. SOQ म्हणजे हा अँगल 90 डिग्री मिळाला. ठीक आहे. त्याच पद्धतीने सपोज आता जर मी ह्या दोन पॅरलल लाईन कन्सिडर केल्या, ही ट्रान्सव्हर्सल आहे. हा अँगल आणि हा अँगल, इथला अँगल, हा अँगल आणि हा अँगल हे दोन इंटेरियर अँगल असणार आहे. त्याची सम असते 180. एक अँगल ऑलरेडी 90 आहे म्हणजे अँगलसुद्धा किती असणार 90 डिग्री. त्यामुळे हा अँगल POS सुद्धा किती असणार आहे 90 डिग्री. सो इथे आपण लिहिणार सिमिलरली इथे तुम्ही ह्या स्टेप्स लिहू शकता फॉर अपर टू पॅरलल लाईन. सिमिलरली अँगल POS इज इक्वल टू 90 डिग्री. समजलं इथपर्यंत. आता नाव इथे जर तुम्ही बघितलं ही अशी लाईन आहे, त्यानंतर ही लाईन C आहे, त्यानंतर ही लाईन M आहे, हा पॉईंट O आहे, इथे आहे पॉईंट S, इथे आहे पॉईंट Q आणि हा आहे पॉईंट P. तर हा अँगल आणि हा अँगल 180 डिग्री आहे. बरोबर. हा अँगल आणि हा अँगल 180 डिग्री आहे. म्हणजेच काय हियर अँगल SOQ प्लस अँगल POS इज इक्वल टू 180 डिग्री. हे जर मी असं हॉरिझॉन्टल ड्रॉ केलं, हे दोन अँगल 180 डिग्री आहे म्हणजे हे अँगल झाले अँगल्स इन लिनियर पेअर. बरोबर. दिस इम्प्लाइज अँगल SOQ अँड अँगल POS आर अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअरचे अँगल माहिती आहे काय असतं. सपोज असे दोन अँगल असेल तर ही टोटल सम असते 180 डिग्री. हा अँगल आणि हा अँगल याची सम असते 180 डिग्री. त्यासोबत होतं हे जे दोन अँगल आहे हे दोन अँगल लिनियर पेअर फॉर्म करतात किंवा अँगल्स इन लिनियर पेअर आहे. तीच सिच्युएशन इथे झालेली आहे. हा एक स्ट्रेट लाईन आहे, त्यानंतर हा अँगल 90 आहे. अँगल 90 म्हणजे 180 डिग्री आहे. म्हणजेच काय अँगल हे आहे अँगल्स इन लिनियर पेअर आणि त्यामुळे आपण लिहू शकतो देअरफॉर लिनियर पेअरचे अँगल आहे म्हणजेच काय POQ हे एका लाईनमध्ये लाई करतात. देअरफॉर P'OQ POQ हे पॉईंट एका लाईनमध्ये लाई करतात. आता POQ जर तुम्ही बघितलं POQ म्हणजे काय अशी लाईन की जी सर्कलच्या सेंटरमधून पास होते. त्यामध्ये OP ही एक रेडियस आहे, ही सुद्धा एक रेडियस आहे. म्हणजेच काय हे ज्या दोन लाईन आहे ह्या दोन लाईनमध्ये असणार डिस्टन्स किती असणार आहे त्याच्या डायमीटर एवढं. डायमीटर म्हणजेच काय PQ एवढं. समजते. PO प्लस OQ इज इक्वल टू PQ. PO प्लस OQ इज इक्वल टू PQ and therefore PQ is equal to radius plus radius. Therefore PQ is equal to 2R or that is equal to diameter किंवा 2R जरी लिहिलं तरी चालेल. 2 into R, R ची व्हॅल्यू आहे 4.5. So that is equal to 9 सेंटीमीटर. PQ is 9 सेंटीमीटर. PQ म्हणजेच काय ह्या दोन लाईनमध्ये असणारा डिस्टन्स अँड देअरफॉर आपल्याला प्रूव्ह काय लिहायचं आहे. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स is equal to diameter is equal to 9 सेंटीमीटर. हे झालं याचं सोल्युशन. ठीक आहे. समजलं आपण काय केलेलं आहे. आपण या दोन पॅरलल लाईनमध्ये असणार डिस्टन्स पाहिजे होतं. हे डिस्टन्स म्हणजे डायमीटर हे सगळ्यात आधी आपण प्रूव्ह केलं. डायमीटर म्हणजे ट्वाइस ऑफ रेडियस. रेडियसची व्हॅल्यू दिली होती 2 into 4.5. हेन्स 9 सेंटीमीटर इज डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन.